नमस्कार, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर मी आत्ता जस्ट कपड्यांच्या घड्या करत होती. तुम्ही इथं बघू शकता स्टँड. कपडे सुकले मी घड्या करत होती आणि सॉक्स आले माझ्या हातामध्ये. तेवढ्यात मला आठवण आली की जेव्हा मी नवीन लग्न करून आलेले तर आता मी गावची. तर गावाला कोणी जास्त सॉक्स वापरत नाही. स्कूलचे सॉक्स असायचे फक्त. तर स्कूलच्या सॉक्समध्ये काही एखादी जोडी असायची, आपण तेच धुवायचे, तेच वापरायचे, असं करायचं. तर मग एवढं काही घडी वगैरे करायचं एवढं एकदम व्यवस्थित असं नव्हतं माहिती. तर माझ्या आत्या सासूनी ना मला सॉक्सची घडी करायचं शिकवली होती. तर मी तुम्हाला सांगते ट्रिक. आता बघा, हे लॉंग सॉक्स आहे आणि हे माझ्या मुलीचे शॉर्ट आणि हे माझे. तर काय करायचं, हे असे पूर्ण सॉक्स असे दोन्ही पण जुळवून घ्यायचे. त्यानंतर त्याची अशी घडी करायची आणि परत एकदा असं फोल्ड करायचं. आणि हा वरचा जो सॉक्स आहे ना, जिथून आपण पायात घालतो तो भाग, तो असा घेऊन पलटी मारायचा. तेवढं छान मस्त अशी घडी होती. तुम्ही बघू शकता इथं, आहे की नाही मस्त घडी. तर ही एक. आणि शॉर्ट सॉक्सचं पण तसंच आहे बघा. अशी पलटी मारायची आणि असं घ्यायचं, असं पूर्ण फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर सेम जिथून आपण सॉक्स घालतो तिथून हे असं पाठीमागं करून घ्यायचं आणि त्याला असं मस्त, म्हणजे काय जोडी पण हरवत नाही आणि पोरं पण इझिली ड्रॉवरमधून काढून घेऊ शकताय. आता हा झाला माझा. याचासुद्धा मी तुम्हाला घडी करू दाखवायची. याचं सेम स्ट्रेचेबल असतात ना, तर थोडेसे असे पकडून स्ट्रेच करायचे आणि मग असं फोल्ड करायचं. मग ही खालची बाजू इथं आल्यानंतर सेम ही बाजूला आपण पलटी मारून घ्यायची. खूप इझी आहे आणि सॉक्स हरवत नाही. आपण घाईत असलं तरी नवरा मुलगी मुलगा कोणी पण इझिली सॉक्स काढून घेऊ शकताय. तर इथं बघा, आणि सारखे सॉक्स असले ना का घडी करून ठेवायला बघा किती छान होतं. हे सगळे माझे सॉक्स आहे असे, आणि किती छान दिसतं बघा. एकदम एकसारखी घडी होती, मस्त सँडविच सारखं दिसतं. तर हे बघा सगळे सॉक्स मी तुम्हाला दाखवते. आणि हे लॉंग आहे ना, त्या याच्यामध्ये कसं स्पेस जास्त राहते ना, तर एकदम परफेक्ट आणि सुंदर अशी घडी येते. तर तुम्ही कशी घडी करता मला नक्की सांगा. आणि मी पहिल्यापासून जेव्हा माझ्या आत्या सासूने मला शिकवलंय ना, तेव्हापासून मी अशीच घडी करते आणि खूप छान ड्रॉवरमध्ये हे अरेंज करता येतं. तर चला, भेटू परत एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत बाय.